महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी निर्देश दिले की या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्याला जनतेतील तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या शासनाच्या सेवा आहेत त्या द्यायच्या आहेत. त्या अनुषंगाने अंधेरी तालुक्यामध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या दृष्टिकोनातून सर्व मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो आपण आयोजित करतो आहोत. सर, यामध्ये आपल्याला सांगण्यास मला आनंद आहे की मुंबई हे खूप मोठं आहे तसं खरं तर, आणि ग्रामीण भागातल्या तुलनेत म्हणजे ग्रामीण भागात फक्त सातबार आणि इतर रिलेटेड गोष्टीच फक्त महसूल करू शकतं. परंतु इथे एक पॉझिटिव्ह गोष्ट पण आम्ही शोधली की इतर जे विभाग आहेत तर त्यांना पण आपण सहभागी यामध्ये करून घेतलेला आहे. त्यामुळे एकूण 13 विभाग आज एकाच छताखाली सेवा देण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत आणि उपस्थित आहेत, दिवसभर असणार आहेत. त्या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. आज हा तालुक्यातील 4था कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. तो आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे आणि निश्चितच आपल्या मतदारसंघातील संध्याकाळी शेवटपर्यंत येणाऱ्या लाभार्थ्याला आम्ही लाभ देण्याचा निश्चित प्रयत्न करू. त्यासाठी प्रशासन म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत असं मी आपल्याला आश्वासन देते आणि 2 शब्द संपवते. जय हिंद. आणि उपस्थित असलेले सगळे नागरिक, मी सर्वप्रथम मनापासून महसूल विभाग आणि आज जे विभाग या शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. अतिशय उत्तम नियोजन. म्हणजे अनेक वेळेला आता आमदार म्हणून आणि आधी एक राजकीय कार्यकर्ता म्हणून सरकारच्या, शासनाच्या किंवा प्रशासनाने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना जायची आम्हाला संधी मिळते, पण खूप कमी वेळेला असं पाहायला मिळतं इतकं उत्तम नियोजन आणि नागरिकांना त्याचा चांगला लाभ होईल, नागरिकांना कुठेही त्रास होणार नाही अशा नियोजनात शासकीय कार्यक्रम होतात. ते पाहून खरंच मनापासून मॅडम मी आपल्या संपूर्ण टीमचं अतिशय अभिनंदन करू इच्छितो. आपण म्हणालात तसं हा आपला 4था कार्यक्रम आहे आणि जेव्हा या कार्यक्रमाचं आयोजन करायचं ठरलं, खरं तर गेल्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी विधानसभेमध्ये आपण हा कार्यक्रम घ्यायचा अशी त्यांनी घोषणा केली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, नुकतंच ज्यांचं निधन झालं माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त, फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आपण घ्यायचं ठरलं. आणि योग असा आहे की उद्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचा देखील वाढदिवस आहे. म्हणून मग आम्ही ठरवलं की एक 26 तारीख आपण निवडूया. रविवारचा दिवस आहे, लोकांना सुद्धा यायला सोपं पडेल आणि मग त्याची प्रसिद्धी आपण करण्याचा प्रयत्न केला. आमच्या सगळ्या नगरसेवक, सगळ्या शिवसेनेच्या शाखेतल्या लोकांनी सुद्धा त्याची प्रसिद्धी केली आणि इतका उत्तम प्रतिसाद नागरिकांचा मिळालेला आहे. खरं तर मला वाटतं ग्रामीण भागात असा एखादा कार्यक्रम झाला तर अजून उदंड प्रतिसाद मिळत असेल. शहरी भागात असे नागरिक हे बऱ्यापैकी सजग असतात, बऱ्यापैकी ते स्वतःहून त्यांचे वेगवेगळे उत्पन्नाचे दाखले असतील, वेगवेगळे दाखले स्वतःहून काढत असतात. पण तरी पण ज्या वेळी सरकार हे नागरिकांपर्यंत पोहोचतं किंवा नागरिकांची 100% त्याच्यामध्ये मदतच होत असते. अनेक नागरिक हे सरकारी म्हणजे मोठे मोठे अधिकारी हे प्रचंड हेल्पफुल असतात, पण ते चहापेक्षा किटली गरम असा बाहेर जा हा एवढ्या जोरात बोलतो. काही काही ज्येष्ठ नागरिक, अशिक्षित लोक घाबरून मग तो दाखलाच नको अशा भीतीपोटी परत जातच नाही आणि मग ते आमच्याकडे येतात. आणि त्यामुळे हा जो काही उपक्रम मी आपले सुद्धा आभार मानत असताना म्हणजे आपल्याला विनंती राहील की आपण हा उपक्रम सारखा राबवला पाहिजे. कलेक्टर साहेबांची सुद्धा बोलीन, मी पालकमंत्री साहेबांची सुद्धा बोलीन, महसूल मंत्र्यांना सुद्धा मी विनंती करणार आहे. एवढा उत्तम कार्यक्रम आपण हा जो हाती घेतलेला आहे हा दर 6 महिन्यांनी, दर वर्षांनी जर आपण याचं नियोजन केलं, मला वाटतं नागरिकांना प्रचंड मोठी सोय या सगळ्यातनं होईल. माझ्या 2च सूचना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहेत. एक म्हणजे आज आपण SIRचा एक अत्यंत महत्वाचा इकडे कॅम्प लावलेला आहे. यामध्ये जे कोण SIR करता BLO उपस्थित आहेत किंवा निवडणूक आयोगाने नेमलेले अधिकारी असतील, मला असं वाटतं की SIR ही जी काही प्रक्रिया आहे याबद्दल नागरिकांमध्ये सतर्कता जरी असली तरी ती पाहिजे तेवढी नाहीये. आणि
हा जो काही संपूर्ण आमचा वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ आहे हा तसा गोरगरिबांचा आहे. बघायला गेलं तर असं वाटत असेल की बीकेसी आणि उंच उंच बिल्डिंग आहे, पण आजही 80% 85% लोक हे झोपडी चाळी वस्तीत राहणारे लोक आहेत. बेहरामपाडा, भारतनगर सारखे अतिशय दाट वस्तीचे सुद्धा विभाग आहेत आणि त्यामुळे तिकडे शेवटच्या नागरिकापर्यंत अजूनही कुठेतरी आपली यंत्रणा ही पोहोचत नाही आणि एक समज म्हणा किंवा गैरसमज नागरिकांमध्ये पसरलेला आहे की SIR ही मुद्दामून नावं वगळण्याची यंत्रणा आहे का. त्यामुळे शासन म्हणून किंवा आपण जेव्हा हे राबवतोय, कारण शेवटी हे कर्मचारी सगळे शासनाचेच आहेत. आता जरी ते तात्पुरते निवडणूक आयोगासाठी काम करत असले तरी आपली जबाबदारी आहे की आपण BLO म्हणून काम करत असताना शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचलं पाहिजे. तुमची मदत करायला आमचं सुद्धा आम्ही पक्षाने मिळले सगळे BLA आहेतच, पण तरी देखील काही दिवस पाऊस होता म्हणून, मग त्यानंतर अजून काही आंदोलनं सुरू होती म्हणून आपले BLO पोहोचत नाहीत. ही जी काही नागरिकांची तक्रार आहे ती आपण जो आपला विभाग आहे ती दखल घ्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यासोबत परत एकदा सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, शासनाचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.